अंटी विजय करमरकर हे दोन्ही चांगले खेळाडू सातत्याने मात्र आपल्या पाहायला गेला तर खेळ करत असतात. पंच इथे निर्णय आम्हाला कळवतील. हा फटका चांगला पाहायला मिळतोय. ताकदीचा वापर केला. टायमिंग ही प्रॉपर पाहिलंय. रोखून नजर आकार उकार बहार सत्वर तत्पर उत्तर देत बॉल केलाय फरार. सीमा रेषा पार 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 पार. पहिला बॉल इथे वाईड आला होता. त्याच्यानंतर मात्र आक्रमण षटकारानं मात्र नाही. या खेळाची जी क्लास आहे क्लासिकल आहे. सातत्याने मात्र टेनिस क्रिकेट असते रबर बॉलमध्ये तर अगदी टचमध्ये असणारा हा खेळाडू अभिजित हिनकुले यांच्या बॅटमधून मात्र आणखी एकदा पाहायला मिळाला आहे. जबरदस्त खेळ इथे. रोखून नजर. याही बॉलला मात्र अंतर होतं. अंतर कापलं. ही बॉलला फेकून दिलं. सीमा रेषा पार. येथील धावा मात्र अभिजित हिनकुले यांच्या बॅटमधून 6 षटकार.
इथे पाहायला मिळाली. आपण पाहायला गेलं तर शिवाजी रेल्वे सरांच्या खूप नजर प्रत्येक बारीक गोष्टीवरती, मग रुपयाची भावकी असतील, सुनीलजी चालके आमचे असतील, खूप मेहनत इथे घेत असताना विराजला राजगिरी करावी लागेल. इथे फटका चांगला इथे आपण पाहायला गेलो तर फाईन लेग रिझन मध्ये. ओहो इथे काय घडलं, डायरेक्ट हिट. हे आहे क्रिकेट. मी अगोदरच म्हटलं होतं क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल सांगता येणार नाही. 440 होल्डचा करंट. तात्या हिनकुले बॅक टू डग डग डगाट. जबाबदारी, कारण एक महत्त्वपूर्ण आणि त्याचबरोबर अनुभवी खेळाडू आहेत, भरमसाठ अनुभव आहे मारुजी सोरगे यांच्याकडे. आणि आता एक महत्त्वपूर्ण ह्या टीमसाठी खेळाडू असतील साईश वॉरियर्स
टीमचा विचार केला तर ह्या टीमला खूप महत्त्वपूर्ण मॅच असणार आहे आणि त्यामध्ये घाई करण्याचा प्रयत्न पहा तिथे खराब क्षेत्ररक्षण यष्टिरक्षकांकडून थर्डमॅनला ही चकवा देत बॉल होतोय फरार सीमारेषा पार येथील धावमते ते 4-4-4 चौकार. धावा लागल्या जाते ते 39-39 आणि स्कोर बोर्ड षटक क्रमांक दुसरं समाप्त होते. 2 षटकांनंतर 39 धावा संख्येवरती बॅटिंग करत असताना टीम साईश वॉरियर्स तात्या हिनकुले यांच्यासारखा एक महत्त्वपूर्ण फलंदाज डगआउट मध्ये. त्याचबरोबर आदरणीय कराड तालुक्यातील आणि तरुणांचे आधारस्तंभ आदरणीय अमिजी शेट्टी सर यांचं ते शुभ आगमन झाले. त्यांनाही आम्ही आमंत्रित करू. आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आमचे मार्गदर्शक आदरणीय अमिजी शेट्टी सर यांना आम्ही आदरपूर्वक इथे मात्र निमंत्रित करत आहोत की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होईल. अजून 12 बॉलचा इथे खेळ बाकी आहे. आता हे 12 बॉलमध्ये किती धावांपर्यंत जमवलं जाईल. 4 षटकांमध्ये ज्या प्रकारे मात्र तात्या हिनकुले यांनी बॅटिंग केली होती ते धावा मात्र जेवढ्या हव्या आहेत तेवढ्या धावा मात्र येताना पाहायला मिळाले, परंतु इथे हाव पाहायला मिळाली. स्वतःला नियंत्रणामध्ये ठेवता आलं नाही. स्वतः आत्महत्या करण्यासारखी विकेट मात्र इथे स्वतःने गमावली आणि त्यानंतर स्कोर थोडासा थांबलाय कारण या षटकामध्ये दुसऱ्यामध्ये 12 धावा मात्र येताना पाहायला मिळाले. बॉल हातातून स्कीड झालाय. रबर बॉल आणि पावसाळी क्रिकेटमध्ये वारंवार आपण पाहत असतो. इथून व्हाईट बॉलचा निर्णय आलाय. एक 1+1 म्हणजे 2 धावा येताना पाहायला मिळतील. सन्माननीय आदरणीय मोहनरावजी नायकवडी मामा यांच्या मुख्य पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य गड किल्ला असणारी कलाकृती असणारी ही ट्रॉफी सर्वांचं आकर्षण, या स्पर्धेचं आकर्षण ठरतोय आणि ही ट्रॉफी घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न, आता स्वप्न कोणाचं साकार होणार तेही पाहणं गरजेचं. खाली बॉल ठेवला होता, अगदी लाईनमध्ये रिच केला होता आणि त्याच्यानंतर एक सिंगल शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना मिळताना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात्या त्या 42 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. किरणजी शिंदे यांचंही मोठं योगदान आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र पाहायला मिळतोय. बारीक सारीक सगळ्या गोष्टींवरती त्यांची नजर आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे आपण मनापासून इथे सहर्ष स्वागत करू. तमाम कराडकरांचं इथे सहर्ष स्वागत करू. हा फटका चांगला, गिरकी घेतली होती, फिरकी घेतली, बॉलला पाठवला, गिरगिर 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 सीमारेषा पार 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 पार. नाशिड फडके गोल्डमॅन बैलगाडी शर्यतीतील एक मोठं नाव आपल्यामध्ये नसले तरी सातत्याने आठवण त्यांच्या आपल्याला सातत्याने येत असते. परंतु इथून पाहायला गेलं तर खराब थ्रो रणनीती, परंतु बॅक पायस होता. वाईट बॉलचा निर्णय आलाय म्हणजे अगदी तोफ्यामध्ये इथे बोनस प्रमाणे धावा मिळताना मात्र पाहायला मिळतात. रणनीती चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल. साहिल माने युवा गोलंदाज, खूप सारं क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. चांगला स्वतःला स्टेबल ठेवून आणि रणनीती आखून गोलंदाजी तुम्हाला अचूक टप्प्या लाईन आणि लेंथवरची गोलंदाजी इथून करावी लागेल साहिल माने. हा बॉल चांगला आहे, मिस टायमिंग शॉट आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे, सेल पकडला जाईल का नाहीये, झेल झाला जमिनीला दान. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या 2. बॉल फेकी केली जाईल तोपर्यंत तिसरी ही धाव सहजरित्या पूर्ण, परंतु इथून खराब थ्रो फ्लाय झालाय. थर्डमॅन रिजनला मात्र बॉल ट्रॅव्हल झालाय. चौथी ही धाव इथे कंप्लीट केली जातोय. साज बाज ताज आणि चौथी म्हणजे सरताज. 4 धावा इथे कंप्लीट करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात आणि या 4 धाव्याने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 54 धावा म्हणजे 50चा आकडा इथे कंप्लीट करत असताना मात्र बॅटिंग करत असताना टीम साईश वॉरियर्स या टीमला मात्र पाहायला मिळतोय. यशजी नायकवडी, श्रेयसजी नायकवडी साहेबांचंही मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या निमित्ताने. हे पुरस्कृत केले. 4 बॉलचा खेळ
3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 बॉल अजूनपर्यंत बाकी असणार आहेत. मारुती चोरगे ऑन स्ट्राईक ला पाहतो. इथे मोठा फटका आला नाहीये. आपण पाहायला गेलं तर चांगला बॉल हाही फ्लाय झाला होता. तर रिझनमध्ये लॉंग स्टॉप मध्ये बॉल मध्ये तिथे अडवला जाईल. एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर 55 धावा धावफलकावरती म्हणजे ज्या धावा हव्या आहेत ना, जो फायटर स्कोर हवा आहे तो मात्र ते जमवण्यामध्ये यशस्वी झाले जरूर. मात्र आपण पाहायला गेलं तर टीम साईश वॉरियर्स साहिल मानेच्या विरोधामध्ये मोठा फटका घेतला नाही आहे. कालही आपण साहिल मानेच्या गोलंदाजीचा विचार केला होता. हो हो, खराब क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं आणि दोन्ही जबरदस्त क्षेत्ररक्षण. अनेक वर्ष क्रिकेट खेळतायत त्याच्यानंतर मात्र इथे हाताला झटका दिला, बोटाला चट 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 चटका देत बॉल होते फरार, सीमारेषा पार, चौकार. बऱ्याच जणांचा त्यामुळे मावरा खायचा आता श्रावणानंतरच. कालची बिर्याणी छान होती. शेवटचा बॉल मिनी हेलिकॉप्टर शॉट. इथे क्षेत्ररक्षक आहे, फ्लाय झालाय. वाव, गरगीर आहे मात्र जबरदस्त फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून परफेक्ट मात्र ऑफ ड्राईव्ह. बॉल होते फरार, सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. 6 आणि बंटी या दोघा मिळून मात्र 11 बॉल मध्ये 37 धावांची पार्टनरशिप करण्यात आली आहे. व्हॉट बॅटिंग का मांडे. 2 फलंदाज सेट झालेत आणि सेट करत असताना टीमला सुद्धा सेट करतायत. ही कौतुकास्पद इथे आपण पाहायला गेलं तर दोघांची माइंडसेट मात्र खूप छान आपल्याला जुळताना मात्र पाहायला मिळते. हा क्रिकेट आहे. जेव्हा संकटामध्ये अवजित हिनकोले बाद झाले त्याच्यानंतर मात्र या मॅचला पुढे न्यायचे आहे, मोठा धावसंख्या जमवायची आहे. कारण तुमच्याकडे हेमंत माने यांच्यासारखे गोलंदाज आता गोलंदाजी करत असेल तर एक चांगले फलंदाज म्हणून त्यांना पाहायला मिळालेत. 60-65 धावाही ते मात्र ते कंप्लीट करू शकतात. आता इथे अंतिम षटक, अंतिम षटकातील 6 बॉलवरती धावा येतील किती ते महत्वपूर्ण आहे. पहिलाच बॉल हा अतिरिक्त बाहेर जाणारा वाईटचा निर्णय मात्र आलाय आणि या वाईटच्या बॉल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 66 धावा, 66. ऋषिकेश याचं इथे आगमन झालंय. छोटा खेळाडू परंतु सातत्याने आपण आपल्या टीम बरोबर. सुरेश माटेकर यांचे हे चिरंजीव येत असतात परंतु इथून आणखी एक विकेट मिळताना पाहायला मिळेल परंतु उशीर झालाय. या विकेटचा विचार केला तर मोठी धावसंख्या जमवण्यामध्ये यशस्वी वैयक्तिकरित्या मारुती चोरगे यांचा जर विचार केला 8 बॉल मध्ये 15 धावांची बहारदार खेळी आणि खेळाडू वृत्ती काय असं त्याचं उत्तम उदाहरण मारुती चोरगे मात्र दाखवलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मारुती चोरगे यांच्यासाठी. तुमच्यासारखे खेळाडू जोपर्यंत या क्रिकेटमध्ये आहेत तोपर्यंत हा क्रिकेट असाच बहरत राहील. कारण पंचांनी निर्णय द्यायच्या अगोदरच मात्र स्वतः मैदानाच्या बाहेर गेलेत. हा इमानदारी. तेव्हाच तर तुम्ही मोठे होता, तेव्हाच तुमचं नाव मोठं होतं. असेच मोठे खेळाडू होत नाहीयेत. त्याचं उत्तम उदाहरण मारुती चोरगे हे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. रवी लोहार सातत्याने चांगला खेळ करताना मात्र पाहायला मिळतात परंतु पहिल्याच बॉल वरती छोट्यानं पकडलाय झेल आणि फलंदाज बाद. रवी लोहार बॅक टू द गाठ.
पाहतोय ते 6 षटकार. पार्थ महाराजांना आपण स्क्रीनवर पाहतोय. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती महाराज. यासाठी जीटीसी ओळखलं जातं. प्रत्येक क्षणचित्र टिपण्याचं काम इथे मात्र त्यांच्याकडनं केलं जातं. हिंदवी स्वराज्य संस्थापक, अखंड लक्ष्मी अलंकृत, अखंड सिंहासनाधीश्वर, निधड्या छातीनं लढून गेले. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत म्हणून राहून गेले. आणि राजेशिव छत्रपती महाराजांचं नाव घेतल्यानंतर हजारो हत्तींचं बळ अंगामध्ये येतोय. त्याच राजेशिव छत्रपती महाराजांना आपण पाहतोय. त्यांना नतमस्तक होऊन त्यांना मुजरा करून सकाळच्या या दिवसाला सुरुवात आपण केली. इथून नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल रेवन 11 आणि SGM 11 या दोन संघांमध्ये. तर दोन्ही संघांना मी विनंती करेन की आपण टॉस साठी यायचं आहे. आणि ज्या ट्रॉफीची पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे त्या ट्रॉफीला आपण पाहतोय. राजेशिव छत्रपती महाराजांची कलाकृती, गड किल्ल्याची कलाकृती साकारणारी ही भव्य दिव्य आकर्षक ट्रॉफी आपण स्क्रीनवर पाहतोय. या ट्रॉफीची चर्चा झाली आहे का प्रथमच अशा स्वरूपाची ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ते आज करून दाखवलंय कराड ग्रामीण क्रिकेट रबर बॉल प्रीमियर लीगच्या निमित्ताने. पंच्याऐंशी धावा इथे कंप्लीट करायच्या आहेत. 85 धाव्याचा टार्गेट कशा प्रकारे पूर्ण केला जाईल आपण SD ब्रिगेडचा विचार केला. आदरणीय
संदीपजी देसाई साहेब यांचा हा संघ मालकीचा आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला साईश वॉरियर्स चे संघमालक आदरणीय अजय करमरकर आणि विजय करमरकर पहिल्याच बॉलवरती धक्का देण्याचा प्रयत्न. बिग विकेट, मोठा विकेट प्राप्त करून दिले आणि महत्वपूर्ण विकेट आदित्य शेके बॅक टू द गाठ. मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय मारुतीजी शेळके साहेब, अरुण चाळके साहेबांचंही ते शुभागमन होते. अरुण काटकर साहेब आणि किरणजी डांबरकर साहेब यांनाही आम्ही इथे विनंती करू, आपण हे व्यासपीठावरती यायचं आहे. आज भरपूर मान्यवरांचं इथे मात्र आपण पाहायला गेलात तर शुभागमन होताना पाहायला मिळेल. सुनीलजी चाळके सरांची मेहनत, रुपेशजी भावके असतील आणि मग आमचे शिवाजी एळवे सर आणि मग या सगळ्यांना सोबत घेतलंय मोहनरावजी नाईकवाडी मामा आणि एक सुसज्ज नियोजनबद्ध प्रीमियर लीग आपण इथे पाहत आहात. या बॉलवरती तडाखा दिलाय, तडका मारलाय, अगदी मिसल पाव सारखा बॉलला पेटवून दिलंय. सीमारेषा पार, धावा येतील मात्र ते 6 षटकार. यांच्याकडून प्रति षटकारामागे 100 रुपयाचं पारितोषिक इथे देण्यात येणार आहे. हे क्रिकेटवरती प्रेम करणारे बरेचसे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात मैदानावरती. त्याच शिवन्या स्पोर्ट्स म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. उत्तम ब्रँड शिवन्या स्पोर्ट्स यांच्याकडून ही प्राइस लावण्यात आलेली आहे. गौरव पाटील सॉफ्ट ड्राईव्ह केले आणि त्याच्यानंतर बॉलला ढकलून दिले. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, दूरवरचा प्रवास कंप्लीट होईल क्षेत्ररक्षकांचा. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. मारुती चोरगे काल डोळ्याला बॉल लागला होता, मोठी दुखापत झाली होती. त्याच्यानंतर परत एकदा आपण पाहायला गेलं तर मैदानामध्ये रेवन 11 आणि HGM 11 या दोन्ही संघांना मी विनंती करेन की आपण उशीर केला टॉससाठी. वारंवार आम्ही तुम्हाला विनंती करत होतो टॉससाठी यायचं आहे. इथे टॉस घेतली जाईल. विकासजी चोपदार साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक इथे मात्र घेतली जाईल. फटका चांगला आहे, आणखी एक क्लास. एखाद्या खेळ पिके केली. रेवन 11 आणि HGM 11 यांच्यामध्ये नाणेफेक झाली. तिथे मध्ये आपण पाहायला गेलं तर टॉस मात्र होताना पाहायला मिळतोय. विकासजी चोपदार साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे जिंकले HGM 11 या संघानं. गौरव पाटील यांच्यावरती परिपूर्ण खूप साऱ्या अपेक्षा आहेत. आता इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत मारुती चोरगे. काल डोळ्यावरती बॉल जरी लागले असे तरी नजर हटणार नाहीये. हा खेळाडू क्लास आहे. क्षेत्ररक्षक असो, गोलंदाजी असो, फलंदाजीमध्ये ऑल फॉर्मॅट मध्ये परफेक्शन. मारुती चोरगे यांच्याकडनं पकडलं गेलं झेल आणि विकेट प्राप्त करून देत असताना पाहायला मिळते आहेत गोलंदाज अभिजित इनकुले तात्या यांना.
एक आदित्य शेळके यांच्या स्वरूपामध्ये मात्र विकेट गेली होती. त्याच्यानंतर आता इथून गौरव पाटील अगदी लयमध्ये खेळत होते आणि त्यांनाही बाद केले, 2 षटकार ठोकले होते. रविराज लोहार गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ होत असताना हिम्मत माने अजूनपर्यंत आहेत मैदानामध्ये. परत एकदा संधी आहे तिथे हिम्मत माने, पण नाही आहे शतक्षकाच्या वाकाच्या बाहेर. बॉल ट्रॅव्हल झाला नाही आहे. ग्रास आहे तिथे, गवत आहे, पाण्याची डबकीही तिथे आहेत, त्यामुळे बाउंड्री लाईनच्या पलीकडे मात्र बॉल तर ट्रॅव्हल झाला नाही. तोपर्यंत खराब थ्रो, त्याचा फायदा रूपांतर आपण धावांमध्ये मात्र करताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज नरेंद्र शिवाय आणि हेमंत माने. आता या जोडीवरती खूप निर्भय असणार आहे. बरेचसे खेळाडू जर तुम्ही पाहायला गेलात तर मुंबईपासून ते अगदी पनवेल पर्यंत खेळाडू आपण कराडमधील या मैदानामध्ये आलेले पाहायला मिळतात. पनवेल ते भूमिपुत्राचा प्रवास नरेंद्र शिवाय यांच्याकडनं करण्यात आले. तो हा प्रवास मोठ्या धावसंख्येमध्ये तुम्हाला बदलावा लागेल, मोठी धावसंख्या तुम्हाला जमवावी लागेल, कारण 86 धावांचा टार्गेट पूर्ण करायचा असेल तर मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. ऑन साईडला खेळून काढलाय, लॉंग आउट इझनमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय, बॉलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील. पाण्याचे डबके तिथे आहेत. बॉल पाय स्कीट होताना बरेच वेळा मात्र बरेच खेळाडूंचा आपण पाहिलं या मैदानामध्ये. म्हणून आम्ही वारंवार सांगत असतो क्षेत्ररक्षण करत असताना एखादी एक्स्ट्रा धाव गेली तरी चालेल, विकेटही नाही मिळाली, झेल नाही मिळाला तरीही चालेल, परंतु झेल घेताना क्षेत्ररक्षण करताना स्वतःची काळजी घ्या, कारण इथेही तुमचे जेवढे चाहते आहेत त्यापेक्षा चाहते तुमचे घरी आहेत. तुमचे आई बाबा, भाऊ बहीण, तुमची पत्नी, मुलं हेही तुमची घरी वाट पाहत असतात. त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण करत असताना आपण वारंवार स्वतःची काळजी घेतली पाहिजे, कारण ही मॅच आज हारलात तरी तुम्हाला दुसरी संधी तुम्हाला मिळेल, परंतु जर का तुमच्या शरीराला दुखापत झाली ती दुखापत कायमस्वरूपी राहू शकते, याची परिपूर्ण आपण काळजी घेतली पाहिजे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट खेळत असताना चांगला बॉल येते, परंतु इथून हिम्मत माने हे सुद्धा आज ज्या प्रकारे काल त्यांची फलंदाजी बहरली होती तशी होताना पाहायला मिळत नाही. वाईटचा निर्णय मात्र इथे आलाय. बॉलपर्यंत पोहोचण्याचा जरूर प्रयत्न केला होता, थोडासा बाहेर जाणारा बॉल, एक सिंगल, आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर वाईटचा निर्णय म्हणजे 2 धावा इथे ॲड केल्या जातील. 23 धावा धावपलकावरती लागल्यात. दूरवरचा प्रवास तुम्हाला पूर्ण करायचा आहे, मोठी फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल, चांगली फलंदाजी ते करावी लागेल. आज तुफान पाहायला गेलं कालच्या दिवसापासून जी चर्चा होते कराड ग्रामीण रबर बॉल प्रीमियर लीगची आणि खास करून ट्रॉफीची, या भूमिपुत्र मैदान नवी मुंबईमध्ये सुसज्ज असं हा मैदान आपल्याला पाहायला मिळते आणि या मैदानामध्ये याचं आयोजन केले आदरणीय शिवाजी एवेस साहेब, आमचे मोहनरावजी नायकवडे मामाने मात्र सहकार्य पुरस्कृत केलेली ही स्पर्धा. रुपेशजी भावके सर असतील, सुनीलजी चालके सर असतील, किरणजी शिंदे असतील आणि अनेक पाठीराखे आमचे, या सगळ्यांच्या अथक परिश्रमाने राहिलेली मात्र ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण होत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ टॅकर बॉल, चेंज ऑफ द स्पेस, थोडी गती कमी केली गेली त्याचमुळे की काय हेमंत माने मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करून करता आलं नाही. एक सिंगलला डबलमध्ये परत एकदा कन्वर्ट केले, परंतु इथून एक सिंगलने डबलने मात्र गेम पुढे जाणार नाही आहे. मोठी धावसंख्या तुम्हाला करावी लागेल, कारण 86 धावांचा टार्गेट इथे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल, अंतिम बॉल इथून बाकी असणार आहे, म्हणजे येणाऱ्या आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये बनवायच्या आहेत त्या 60 धावा. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकांमध्ये मात्र त्या जमवायच्या 60 धावा, म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 30 धावांचा रन रेट करावा लागेल, मोठी धावसंख्या तुम्हाला जमवावी लागेल. हे शक्य आहे का ते पाहूया, तोपर्यंत ऐकूया एक सुंदर संगीत.
लीगसाठी आणि कराडमधील एक सर्व उत्कृष्ट खेळाडू म्हणून आपण पाहतोय सुनीलजी चालके हे नाव सातत्याने हा ब्रँड राहिला आणि त्यांचेच मामाश्री आदरणीय बालासू पाटील साहेब यांचं ते शुभागमन झालंय त्यांचं आम्ही ते करतोय सहर्ष स्वागतम आदरणीय सन्माननीय बालासू पाटील मामा आमच्या सुनीलजी चालके सरांचे मामाश्री आणि इथे त्यांचे मुख्य व्यासपीठ नंतर धावा लागल्याचं त्या 32वा आता इथून सलगचे 3 सामने जिंकणारा संघ एचडी ब्रिगेड थोडासा संकटामध्ये आणि साईश वॉरियर्स या संघाला विजयाची गरज आहे विजयाची अपेक्षा आहे आणि तो विजय खेचण्याचं काम जरूर इथं मात्र केलं जातोय का अभिजित हिनकोले ज्या प्रकारे मात्र टीमला पुढे नेत असताना बंटी करमरकर असतील स्तुती करावी लागेल या संघाच्या आत्मविश्वासाला कारण त्यांना माहिती आहे मागील पहिला सामना पराभूत झाले होते दुसरा सामना जिंकले होते तिसरा सामना पराभूत झाले होते आणि हा चौथा सामना जिंकणं खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्यासाठी परिपूर्ण प्रयत्न इथं मात्र केलाय दुसऱ्या बाजूला एचडी ब्रिगेड चा विचार केला तर लगातारचे 3 सामने जिंकलेत परंतु या सामन्यामध्ये थोडीशी कठीण परिस्थिती परंतु या बॉलला उडवून दिले तडाखा मात्र पाहायला मिळतोय नरेंद्र शेवाळचा प्रवास अफलातून करत असताना पाहायला मिळतात येतोय षटकार हाय फटका चांगला सजवला क्षेत्ररक्षक नाही या क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर ऑन 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 फायर नरेंद्र शेवाळे यांच्या बॅट मधून मात्र हा येतोय क्लासिकल क्लास षटकार बरीचशी समीकरणं क्रिकेटमध्ये उघडी असतात खुली असतात आणि ती खुली असताना तुम्हाला मात्र इथून हार मानायची नाहीये क्रिकेटमध्ये सातत्याने म्हटलं जातं शेवटच्या बॉलपर्यंत तुम्ही लढलं पाहिजे कारण कधी पलटी मारेल कधी क्रिकेट हा बदलेल खेळ बदलणारा सातत्याने मात्र सरड्यासारखा बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आहे त्यामुळे सांगू शकत नाहीत की या 42 येणार नाही आहेत कदाचित व्हाईट बॉल येतील नो बॉल येतील त्याच्यानंतर येतील कदाचित चांगला खेळ चांगली गोलंदाजी होईल एकच धाव खर्च होईल बऱ्याचशा चर्चा पहिलाच बॉल वाईड आलाय इथून हा समीकरण आता मात्र बदललं जाईल 41 धावांची अजूनपर्यंत गरज असेल 6 बॉलमध्ये 86 धावांचा मोठा डोंगर इथे उभा केला होता 4 षटकांमध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना साईश वॉरियर्स टीमनं चला एचएम 11 संघ आपण तयार व्हायचा आहे सुरेशजी माटेकर सर प्लीज आपणास विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनच्या जवळ येऊन या का आजी आपल्याला 9 सामने उरकायचे आहेत आजच्या दिवसामध्ये आणि त्याच्यानंतर बक्षीस वितरण सोहळा सुद्धा आपल्याला करायचा आहे त्याच्यामुळे मी वारंवार विनंती करेन की जास्त वेळ इथे दडवू नका घालवू नका आणि आपण लगेच खेळण्यासाठी तयार राहायचं एचजीएम 11 आणि रेवन 11 या दोन्ही संघांना विनंती करेन की आपण तयार राहायचं आहे हेमंत माने तिसरा बॉल वाईट आलाय कदाचित मॅच मध्ये परतण्याची संधी आहे का कदाचित संधी दिली आहे गोलंदाजांना रोहित तुळसणकर या गोलंदाजीसाठी मात्र आणले गेले आणि बॅक टू बॅक हा तिसरा व्हाईट बॉल हाताला गेलाय न्यूझीलंडमध्ये सुसज्जता मात्र या प्रीमियर लीग मध्ये मात्र पाहायला मिळाली आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये
पाहायला गेलं तर ह्या ट्रॉफीची चर्चा झाली आणि आकर्षक ट्रॉफी आपल्याला इथे देण्यात आलेली आहे. पहिल्या मॅचपासून जर पाहायला गेलं तर आकर्षक मॅच सगळ्याच झाल्यात. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेल्यात. म्हणजे प्रेक्षणीय सामने या लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. हा सामना थोडंसं मात्र एकतर्फी जात असताना मात्र इथे पाहायला मिळतोय. 3 वाईट बॉल टाकल्यानंतर रोहित तुळसनकर यांनाच मात्र गोलंदाजीसाठी परत एकदा विश्वास दाखवलाय. या बॉलवरती तडाखा मारण्याचा प्रयत्न हेमंत माने यांच्या बॅटमधून हा षटकार येतोय. तरी बॉल तुम्हाला फक्त चांगली धावसंख्या इथे जमवली गेली साईश वॉरियर्सनं. परंतु 86 धावांचा पाठलाग करत असताना थोडीशी अडचणीमध्ये पाहायला गेला तर सध्याच्या घडीला साईश वॉरियर्स च्या अगेन्स्ट एचडी ब्रिगेड हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. उंची जास्त लांबी आहे आणि इथून माहिती आहे की सामना परिपूर्ण आपल्या बाजूने आहे. दुखापत होईल असं क्षेत्ररक्षण करायचं नाही आहे, कारण पुढचे सामने आणखी महत्त्वपूर्ण असणार आहेत प्रत्येक टीमसाठी. आता प्रत्येक टीमचे मला वाटतं 4 सामने ते होत आलेत. इथून या लीगमध्ये प्रत्येक संघाला 5 सामने खेळायचे आहेत. श्रेयस 11 हा संघ एकमेव आहे 4 सामने आतापर्यंत जिंकले. हाही मोठा फटका केला. स्टेट ड्राईव्ह मात्र पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. महत्त्वपूर्ण आहे. सामना जिंकणंच महत्त्वपूर्ण नाही आहे. ही चुकी मात्र आता जर पाहायला गेलं तर साईश वॉरियर्सनं केली की काय, कारण प्रत्येक बॉल मागे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न हेमंत माने यांच्याकडनं केला जातोय. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला जातो आणि कमी धावसंख्येनं हरण्याचा प्रयत्न इथे मात्र एचडी ब्रिगेड करत असताना मात्र पाहायला मिळतोय. कारण एचडी ब्रिगेड कालच्या दिवसापर्यंत टॉपला मात्र प्रथम क्रमांकावरती ही टीम होती. परंतु हा सामना जिंकल्यानंतर आता टाइम टेबल पॉईंट टेबल मात्र इथे हल्लं जाईल, बदललं जाईल. आणि तुम्ही किती धावांनी पराभूत होत आहे तेही महत्त्वपूर्ण आहे. तुमचा स्ट्राईक रन रेट ही इथे मात्र काउंट केला जाईल. धावसंख्या धावफलकावरती लागल्या जातात त्या एक बॉल आणि 22 धावांची गरज. 63 धावा ची गरज आहे आणि तोपर्यंत एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि या सिंगल नंतर मॅच षटक क्रमांक समाप्त होते. रोहित तुळसनकर यांच्या स्वरूपामध्ये 4थं ही इनिंग समाप्त झाली आणि सामना जिंकला.